SSM न्यूज सदैव जनतेच्या हितासाठी. पदयात्रेमध्ये सहभागी व्हायचे आहे. एक पुढं कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेला. म्हणून या ठिकाणी मला सांगायचंय की जेव्हा या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली, इथे पंचायत समितीला पुन्हा उमेदवारी द्यायची, मी शांताराम बापू, आम्ही कडेगावच्या सुटगिरणीत या घरातील सगळ्या कार्यकर्त्यांशी आम्ही चर्चा करत होतो. प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांना, तळातील ग्रामपंचायतीचे सदस्य असतील, प्रमुख नेतेगण असतील, सगळ्यांना विश्वासात घेतलं. प्रत्येकाने आम्हाला सांगितलं की बाळासाहेब अमुक, उपाळे, मायनी, इंगणगाव, इतर काही गावातली इच्छुक उमेदवार होते. म्हणजे की बाळासाहेब आपल्याला हे जरी असलं तरी आम्हाला एक जिद्दीने आता काहीतरी काम करण्याची सध्या कदम कुटुंबातला सदस्य द्या. मी शेवटी थोडं माझ्या मनात ही धाकधूक होती, काय करायचं आपण, परंतु शेवटी मी निर्णय घेतला. बापूंनी आम्ही चर्चा केली आणि डॉक्टर जितेश कर्मांना पंचायत समिती घरातून उभा करण्याचा निर्णय घेतला. आता कुणीतरी म्हणत असेल बाहेरचा उमेदवार अमुक तमुक, या काही जुन्या पद्धती झाल्या, बरोबर की नाही. आणि या ठिकाणी कशासाठी आज या मातीशी आणि या मतदारसंघाशी, या गावातल्या आपल्या सर्व लोकांशी गेल्या 40 वर्षाहून अधिक आपल्या सगळ्यांचे संबंध आहेत. आणि मी काय म्हणतो की आता हा उमेदवार हा तुमच्या घरातला झालेला आहे असं तुम्ही सगळ्यांनी समजायचं. या पंचायत समितीमध्ये भरं रितेश कुठेतरी एक 5 एकर रान तुला घेऊन देतोय तर या ठिकाणी घेऊन देतो आणि तू राहायला लागली तर काय आमची अडचण आहे. म्हणजे पुन्हा ही जी चर्चा होती ना निष्कारण, आणि कुणी करत नाही खरं चर्चा, ही विरोधकांमधली दोघं तिघं करत असतील, बाकी लोकांच्या मन काही असती बांधत नाही. सगळ्यांचं मन साफ आहे. अत्यंत प्रेमाने, आदराने ही सगळी मंडळी कदम कुटुंबाच्या पाठीशी उभे राहतील हा मला विश्वास आहे. मला एकच सांगायचं आहे की महाराष्ट्रातलं राजकारण हळूहळू बदलत चाललंय. सांगली जिल्ह्याचंही राजकारण हळूहळू बदलत चाललंय. 2 महिन्यापूर्वी अशीच परिस्थिती पलूस नगरपालिकेची होती, परंतु ताकदीने तिथले काँग्रेसचे कार्यकर्ते, साहेबांवर प्रेम करणारे कार्यकर्ते, माझा जो तिथं संपर्क आहे अशी सगळी माणसं आम्ही जोडून घेतली. 30,000 लोकसंख्येच्या गावामध्ये 25,000 मतदार होते आणि 21 पैकी 17 नगराध्यक्ष, नगरसेवक आपण काँग्रेस लोकांमध्ये केलेल्या कामाचं जाण आहे. आता आपल्याला फक्त या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपल्या विचाराची, पतंगरावजी कदम साहेबांच्या विचाराची माणसं ही पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये पाठवायची. आज मला तोंडोलीकरांचं सांगायचं की आज जिल्हा परिषदेची सुद्धा सीट एवढी सगळ्यांनी चांगली दिली की आज मी तुम्हाला सांगतो एवढे घाईला आले म्हणजे विरोधक की आज त्यांच्यामध्ये चर्चा अशी निघाली लागली की जिल्हा परिषदची सुद्धा सीट काँग्रेस पक्षाची लागेल. अशा पद्धतीने आज चांगलं वातावरण, अत्यंत चांगलं वातावरण तुम्हा सगळ्या कार्यकर्त्यांनी या पंचायत समिती घरातल्या आणि शेजारच्या सुद्धा पंचायत समिती घरातल्या कार्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीने केले. आणि म्हणून मला खूप चांगला विश्वास आहे आमच्या या तरुण कार्यकर्त्याला तुमच्या या ठिकाणी मी पत्रात टाकलेले. आणि तुम्ही सगळ्यांनी आता मनापासून ही जबाबदारी घ्यायची आणि शेवटचे 2 दिवस राहिले कुणी गाफील न राहता सगळ्यांनी प्रत्येकाने या ठिकाणी पेटून उठायचं आहेत. ते कामं तुमच्या तोंडोलीकरांची सगळ्यांची केली. कुणाचं ऍडमिशन असेल, कुणाचं भारतीय हॉस्पिटलचा काय आरोग्य सेवा असेल, कुठल्याही प्रसंगात लागेल त्या प्रसंगात मी शांताराम बापू आणि आमची सगळी कदम कुटुंबातली सदस्य तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. आणि म्हणून आपल्या सर्वांना मला सांगायचं ह्या गावात या ठिकाणी येणाऱ्या काळात तुम्ही फक्त 9 तारखेला ही सगळी पांढरी कापड गुलाबी भरून आणा. लागेल त्या विश्वविक्रम तुमच्यासाठी आयुष्यभर करायला तयार आहे. शब्द आज तोंडोलीकरांना अंबिका मातेचा स्मरण करून या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. फक्त या ठिकाणी आता प्रत्येक कार्यकर्त्यांनी जबाबदारीचा भान ठेवला पाहिजे. आणि मला खात्री आहे की ही जबाबदारी तुम्ही चांगल्या पद्धतीने स्वीकारा. आज या ठिकाणी तुम्ही सगळी मंडळी आज मोठ्या जोश उत्साहामध्ये घडला. आता काल तरी मला गंमतच काय करायला मिळाली. रामानगर मध्ये होतो बापू आणि रामानगर मध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता मला म्हणाला की बाळासाहेब इथं भाजपवाले अपप्रचार करतात. म्हणलं कशाचा? म्हणलं भाजपचे कार्यकर्ते आमच्या गावातील महिलांना सांगतायत की जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे लोक निवडून आले तर लाडक्या बहिणीचे पैसे बंद होते. अशी एवढी पिंड डोक्यात भाजपाली. म्हणजे मतांसाठी आणि निवडणुकीच्या अपप्रचारासाठी असं सुद्धा करायला आता लाचारी त्यांनी ठेवली. म्हणजे की असं करून
आता महाराष्ट्र शासनाची योजना, पैसे त्यांचे नाही, आपल्या लोकांचे पैसे, लक्षात ठेवा. सरकारचे पैसे नाही, ते आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेचे पैसे देण्याचं काम राज्य शासन करतं. आणि यांनी अशा पद्धतीने अपप्रचार करायचा. मी तो उघड म्हणालोय, कशाला 1500 रुपये द्यायचे तर 4000 रुपये राज्य सरकारने द्यावे, माझं काही हरकत नाही. मी प्रत्येक विधानसभेत या ठिकाणी मागणी करतोय. पण एका तरी आमच्या बहिणीने सांगावं, जिला 1500 रुपये मिळतात, की कुठल्या तरी भाजपच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी स्वतःच्या खात्यातून तुम्हाला पैसे दिले, असं काय झालंय का? नाही, हे पैसे सरकारचे. आणि म्हणून अशा चुकीच्या पद्धतीला काय अपप्रचार बळी आपल्याला करायचं नाही. आज परवा कोणतरी इथं आले होते आणि सांगून गेले असतील, देशात आमची सत्ता आहे, राज्यात आमची सत्ता आहे, म्हणून आम्हाला सत्ता नाही. दुसरं काही सांगू शकत नाही. हेच कॅसेट त्यांनी पलूस मध्ये चालू, लोकांना ऐकलं नाही. लोकांना माहितीये की इथं आपल्यासाठी, आपल्या सुखदुःखात उभी राहणारी माणसं कोण आहे. महापूर असेल, दुष्काळ असेल, करोनाचा कालावधी असेल, या सगळ्या आपल्या लोकांच्या घरात, प्रत्येकाच्या घरात सॅनिटायझर पोहोचण्याचं काम डॉक्टर पतंगराव कदम सोनीरा सरकारी साखर कारखान्याच्या त्याच्या पलीकडे जाऊन पुन्हा एकदा जेव्हा करोनाच्या कालावधीत सुद्धा आपण आयुर्वेदिक औषधं या ठिकाणी प्रत्येकाच्या घरी पोहोचली होती, बरोबर. यावेळेस भाजपचे कार्यकर्ते कुठे होते, भाजपचे नेते कुठे होते? आणि म्हणून इतिहास त्याला साक्ष आहे की पलूस कडेगाव मतदारसंघात जेव्हा लोकांवर संकटाची वेळ येते, तेव्हा पतंगरावजी कदम साहेबांचे कार्यकर्ते, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते लोकांसमोर उभा राहतात. हे इतिहास या ठिकाणी साक्ष आहे. आणि म्हणून यावेळेस आज आमचा तरुण कार्यकर्ता गेले 15 वर्षापासून तुमच्या संपर्कात आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखात, लग्न सोहळ्यात तुम्ही पत्रिका दिली तर या ठिकाणी ही आमची पिढी तुमच्या सोबत राहिली. आज जितेशच्या पाठोपाठ हरी, दिगू हे सगळे सक्रिय झालेले आणि कुठल्या पदासाठी नाही. पद द्यायला मी आणि शांताराम बापू समर्थ आहे त्यांना, कुठली पद आम्ही तुमच्या आशीर्वादाने देऊ. पण जेव्हा जनतेत जाऊन निवडून यायचं असतं तेव्हा म्हणजे जनतेची बांधिलकी असती, एक ती जबाबदारी असती. आणि हे लक्षात ठेवा, जितेश कदमकर पंचायत समिती सदस्य होण्यासाठी या ठिकाणी उभं नाहीये. माझ्या दृष्टीने या सगळ्या आमच्या पिढीला पुढची आणखी मोठी पदं मिळतील तुमच्या आशीर्वादाने. पण ह्या पंचायत समिती गणात जेव्हा तो उभा राहतो तेव्हा तो तुमची जबाबदारी घेतोय, तुमच्या विकास कामांची जबाबदारी घेतोय, तुमच्या व्यक्तिगत कामांची जबाबदारी घेतोय, तुमच्याशी बांधिलकी तो बांधून घेतोय. आणि या मातीशी, इथल्या प्रत्येक असणाऱ्या माणसाशी येणाऱ्या काळात त्याची बांधिलकी असणार आहे, विकास कामाची. आणि त्या बांधिलकीसाठी आज तुम्ही निवडणूक लक्षात. आणि म्हणून हे सगळ्यांनी आपण लक्षात ठेवा की आपल्या तालुक्यात, ज्या तालुक्यातील ज्या पंचायत समिती गणांची एक सुवर्ण काळ आता आपल्याला आणायचं. यापूर्वी जी माणसं होती त्यांनी काय काय केलं, कसं केलं, त्याच्यावर मी जास्त बोलणार नाही, तुम्ही प्रत्यक्षपणे अनुभव घेतलेला आहे. पण येणारा काळ आता हिंगणगाव पंचायत समिती गण आणि कडेपूर जिल्हा परिषद गटाला आपल्या तोंडोली गावातनं जिल्हा परिषदची सीट आणि जितेश कदमांच्या माध्यमातून सुवर्ण काळ आपल्याला आणायचा, त्याच्यासाठी ताकदीने आपण करायचं होणार आहे. म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती करायची की जेव्हा या ठिकाणी आज तुम्ही पंचायत समितीची पायरी चढाल तेव्हा तुम्हाला सगळ्यांना, तोंडलीकरांना अभिमान वाटला पाहिजे की तिथं पंचायत समितीमध्ये कडेगावला बसलेले डॉक्टर जितेश कदम हे तोंडलीकरांच्या मतांच्या बळावर बसलेले. तुम्हाला गर्व, अभिमान वाटला पाहिजे. तसं जे आमच्या कुंभार बहिणी जेव्हा सांगलीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये बसतील तर तोंडोलीकरांना वाटलं पाहिजे की आम्ही दिलेल्या प्रचंड मताधिक्यामुळं आज आमच्या कुंभार बहिणी तिथं जिल्हा परिषद सदस्य म्हणून बसलेल्या आहेत. आणि म्हणून याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी ही निवडणूक प्रत्येकाने हातात घ्यायची. मला खात्री आहे गेल्या काही दिवसांपासून मी जे वातावरण बघतोय, शांताराम बापूंनी अत्यंत बारीक लक्ष घातलंय. आज बापू सुद्धा ताकदीने या रिंगणामध्ये उतरलेले. आणि म्हणून माझी आणि बापूंची मान कुठं खाली असलं काय करू नका. सगळ्यांना हात जोडून विनंती, सगळ्यांनी ताकदीने इथे प्रत्येकाने व्यवस्थित मताधिक्य द्यायचंय. देणारा साथ तुम्हाला माहिती, पण अधिक चांगलं मताधिक्य या गावात कसं पडेल त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी आता कामाला लागायचंय. की जास्त आमचं करणार नाही. आज हिंगणगावला पण सभा आहे, आपण सगळ्यांनी डोळ्यात तेल टाकून पुढचे 2 दिवस कुठल्याही कार्यकर्त्यांनी झोपायचं नाही. मी ठरवलंय आज रात्रभर जागरण 3 वाजता फोन करायचे. पहाटे 3ला फोन करेल मी, बरोबर की नाही? तुला तर करेलच, सगळ्यांना फोन करेल पहाटे 2ला 3ला सगळ्यांना. का सांगतोय? कारण हे 2 दिवस महत्वाचे. प्रत्येकाने या ठिकाणी आपापल्या पद्धतीने आपल्या ग्रामपंचायत, वॉर्ड, गल्ली, बोळ, समाज हा सांभाळून काम करायचं आहे. महिलांना माझा विनंती आहे की सगळं तुम्ही या ठिकाणी यांना पाठीशी द्या, आशीर्वाद द्या. दोन्ही आमची जिल्हा परिषदची सीट आणि पंचायत समिती सीट एक ताकदीने निवडून द्या. एवढंच बोलतो. मला कुंडलला जरा एका सभेला जायचंय, आपण सगळे मोठ्या संख्येने जमल्यात, त्याबद्दल आभार मानून इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.